श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. आजचा लॉग आहे मार्केटमध्ये जात आहे आणि याला दवाखान्यात आहे कारण की याच्या चेहऱ्यावर खूप काळे काळे डाग पडले आणि फोरं पडले आहे आणि याला हसा येत आहे कारण की लॉग बनवत आहे मार्केटमध्ये आमच्या, कारण की आमचा तालुका आहे त्याच्याच्याने हा हसत आहे. माझा मुलगा त्याचा चेहरा थोडासा जळल्यावानी झाला आहे कारण की शाळेत जाते त्याच्याच्याने आणि दवाखाना पण करता येईल. याला कपडे पण घेत आहे. मी पण स्टॉप घेणार होते पण मी घेतले नाही. का घेतलं नाही मी समोर सांगणार. आणि हा आमच्या तालुक्याचा रोड आणि आमचा तालुका आहे बघा छान मस्त. आणि मी मगानीच म्हटलं यांना सगळ्यांना दोघाला का पाऊस येणार आहे, ऐकत नाही. काळा काळा आबाळ घरूनच खूप दिवसभर ऊन तापली मस्त. एवढी भयंकर ऊन तापली का उन्हाळ्यात एवढी ऊन तापत नाही अशी भयंकर ऊन तापली तरी मुलांना ऐकलं नाही. चल म्हणे तर मग आम्ही निघालो आणि आम्ही बाईकवर बसलो. काळा काळा वर आभाळ आणि आजी पण समोर आली, गाड्या पण आहे समोर मस्त. आणि वर बघा किती काळा काळा आभाळ आहे कारण पाऊस तर येण्यास शक्यताच होतं कारण की फजिताच तसा झाला आमचा. काही तर मी तो व्हिडिओ असा नाही केला का तुम्ही म्हणा काय फजिता झाली आमची. हरहर लागमध्ये माझी फजिता होतेच कारण मस्त छान छान झाडं बघा आणि आपाची जी सायकल घेऊन चालली सायकलची सवारी बघा. आमच्या इकडे आता पण सायकलची सवारी आहे कारण पेट्रोल पाण्याचा खर्च नसते, 4 पैसे वाचत असते आहे का नाही. सायकली बंद नाही झाल्या आमच्या इकडल्या अजून पण. आजी शेतातून आली आहे, आमच्या इकडे तिकडे शेत पण आहे पण सायकलची सवारी नाही. 2 किलोमीटर 3 किलोमीटर सायकल सहजासहजी माणूस जाऊ शकते. आणि इथे पेट्रोल पंप आहे, 4-5 पेट्रोल पंप आहे आमच्या इथे. पेट्रोल पंपाला काही कमी नाही आहे. आणि खूप आभाळ आलं, एवढं भयंकर आभाळ आलं का आमचा एवढा फजिता झाला खरंच सांगते तुम्हाला. आणि पण सायकल बघा दुसरी पण काकाजी सायकलून चालले, सायकलची सवारी बघा 2 किलोमीटर आरामाने एक नंबर कारण की मी पण सायकल चालवते. आणि नंतर मग आम्ही आता समोर निघालो आणि हा आमच्या तालुक्याचा पॉवर हाऊस आहे. लाईन कधी जात नसते आमच्या इकडली, गेली तर 5 मिनिटासाठी लाईन जात असते. आणि मी मस्त हिरवेगार झाडं यांची रेकॉर्ड केला मस्त छान पैकी मस्त झाडं छान कारण की म्हटलं आपल्या इकडलं दाखवावं थोडंसं. आणि मस्त मी पण आले त्याच्यामध्ये. माझ्या मागं डोळेस मिचकाचं काम आहे ना, हातकराचं काम आहे पण काही घरचे लोक काही ऐकत नाही कारण माझं तर काही काम होतं नाही मार्केटला. पण मला घेऊन गेले दवाखान्यात मार्केटला, काहीच काम नव्हतं. मला स्टॉप घ्यायचे होते पण यांनी काही मला स्टॉप घेऊन दिले नाही कारण की तिकडून याच्या वेळेस टाईम झाला त्याच्याने. कारण की आम्ही थांबत गेलो पाऊस आल्याच्याने नाही का. मग आम्ही आता मधात आमचं एक चौफुली पडत असते, खूप मोठं चौक पडत असते चारही बाजूनं. इकडून तिकडून नागपूरला सगळीकडे चंद्रपूरला गाड्या चालत असते. तर आम्ही मग खूप पाऊस आला ना, मला मस्त हवा लागली, मला हसा पण येत होता, छान वाटत होतं मला. आणि मी खूप व्लॉगमध्ये खूप काही टाकणार होती दुकानाचं मॉलचं पण मी पावसाळ्यामध्ये मी काहीच करू शकली नाही. तर आम्ही चाललो मस्त. आणि थोडक्यात मग आम्हाला पाण्याचे थेंब लागणं सुरू झाले. आणि इथे कंपनी आहे, मशरूमची कंपनी आहे, मशरूमची नाही प्लास्टिक कंपनी आहे, मशरूमची साईड कंपनी आहे, सूतगिरणी आहे, बापूराव देशमुखची मोठी जात सूतगिरणी आहे. समीर भाऊ कुन्हार आमच्या त्या सूतगिरणीचे चालक म्हणाव, कार्यकर्ता म्हणाव छानपैकी. आणि तेवढं काही मला सूतगिरणीच्या बारेत माहीत नाही पण सांगत आहे तुम्हाला. आणि हे गोष्ट हे आहे कंपनी आहे, प्लास्टिक कंपनी आहे, सोयाबीन कंपनी आहे यावाल्या. आणि याच्यासमोर बघा बंडे मोठे मोठे हे कंपनी आहे मोठ्या मोठ्या कारण की लेडीज पण या कंपन्यात काम करते प्लास्टिक आणि सोयाबीन कंपनीमध्ये. आणि हे IT आहे, 7 क्लास IT आहे मुलांचं, ॲग्रिकल्चर आहे तिथे. आणि हे आता मार्केट सुरू झालं. हे मार्केट म्हणजे हे मधातला आमचा जो चौफुली म्हणलं तो एक मोठा मधातला आहे, नागपूरला जाण्याचं स्टॉप पडत असतं मोठं. आणि इथे ट्रक ना आपाजी पण बाईक घेऊन आले बघा छानपैकी. आणि ट्रकाचा वाहन खूप आहे इथे ट्रक खूप आहे त्याच्याच्याने मी व्हिडिओमध्ये जास्त काही ट्रक आणले नाही. आणि मला वाटते आपाजी 2 वेळा आले, मला असं वाटतं एडिटिंगमध्ये थोडे 2 वेळा आले तर येऊ द्या काही होत नाही. आणि गाड्या आणि इथं बसस्टॉपचं काम सुरू आहे बघा छानपैकी कारण की एक बसस्टॉप होतं आणि मोठं बसस्टॉपचं काम सुरू आहे कारण इथं गाड्या खूप येत असते. मेन स्टॉप आहे आमचं हे, म्हणजे 4ही बाजूनी ट्रक गाड्या चालत असते. तर मेन बस इथे येत असते, नागपूरला जाणारी, चंद्रपूरला जाणारी बस, वर्धेला जाणारी बस इथे येत असते. नंतर पाऊस सुरू झाला, थेंब आम्हाला माहीत आहे पाऊस खूप जोरात सुरू होणार होतं. तर आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो आहे आणि इथे मोठं हॉटेल पण आहे. आणि मी पेट्रोल पंपचा थोडासा रेकॉर्ड केला आहे, रेकॉर्ड म्हणजे व्हिडिओ बनवला आहे. तर मग माझा मुलगा काय म्हणते का माझ्याजवळ आला, काय म्हणते का त्याला माहीत नाही काय. मला म्हणते काय गडबड घेऊन आणि हात मोठी गोष्ट. आणि मुलाला तेवढा बिघडला आणि पावसाला खूप सुरुवात झाली बघा किती पाऊस आला. नंतर आम्ही निघालो आणि शोरूममध्ये आलो. आणि हे बुटाचं याचं आहे, स्पोर्ट्सचं आहे, पूर्ण स्पोर्टचे कपडे 500-550 रुपयाचा बडमोडा म्हणे. आणि 280 रुपयाचा टी-शर्ट, पण बडमोडे खूप महाग आहे. आणि मुलाला 550 रुपयाचा बडमोडा घेतला आणि 280-280चं टी-शर्ट घेतलं, मुलालाच घेतले कपडे, मी काही घेतले नाही. आणि पाऊस खूप आला त्याच्याने मग आम्ही नाश्ता केला, डोसा खाल्ला. त्याने पनीर डोसा खाल्ला 190 रुपयाचा, मी खाल्ला 90 रुपयाचा डोसा. आणि माझ्या घरच्याने 90 रुपयाचा डोसा खाल्ला कारण की त्याला पनीर डोसा खूप आवडते. आणि आज काही हॉटेलमध्ये गर्दी पण नव्हती. आणि आम्हाला यायला 8 वाजले. माझा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा. मधात खूप पाऊस आला त्याच्याने